नरसिम्हा सर, मेरी मदद कीजिए। तुलसी भाई, मेरी आपसे रिक्वेस्ट है, मैं यहाँ पे बहुत परेशान हो चुका हूँ यूरोप के अंदर। मैं यूरोप में काम करने के लिए आया था। एक एजेंट ने मुझे बहुत बुरा फंसा दिया है यहाँ पर लाकर। बहुत बुरा हाल है यहाँ पर, प्लीज मदद कीजिए सर। सन्माननीय राजसाहेबांचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आपण आहोत। सरकारला बसून यांना काही काम धंदा नाही का मंत्र्यांना? तो डोळ्यात स्वप्न घेऊन गेला होता एका चांगल्या भविष्याच्या शोधात, पण जेव्हा त्याने युरोप गाठलं तेव्हा समोरचं वास्तव भीषण होतं। ना सुरक्षितता, ना पगार, ना आधार, फक्त फसवणूक, एकटेपणा आणि हतबलतेची छाया। पालघरच्या एका तरुणाचं हे कथानक आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार आहे। पालघर मधल्या बच्चू मियाँ चाळीत राहणाऱ्या उमेश किसन धोडी याला IOR कंपनी मार्फत वडोदऱ्यातून अल्बानियामध्ये नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं। अमेक सोल्युलर ग्रुप या कंपनीमध्ये चांगली नोकरी असल्याचं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात काय मिळालं? फसवणूक, अटींचं उल्लंघन आणि आक्षेप घेताच नोकरीवरून काढून टाकण्याची शिक्षा। या सगळ्यामागे आहे एक एजंट रफिक घाची। याने उमेशला युरोपमध्ये स्वप्न दाखवून संकटात ढकललं। आता उमेश व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे मदतीसाठी आर्जव करतोय। या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर येतोय। परदेशात नोकरी शोधणाऱ्या तरुणांना कोण दाखवतो चुकीचा रस्ता? एवढ्या मोठ्या फसवणुकीचं उत्तरदार कोण आणि आपलं प्रशासन केव्हा जागा होणार? दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुलसी जोशी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली। त्यांनी उमेशच्या कुटुंबाशी संपर्क साधत त्याला मदतीचा हात दिला आणि त्याच्या व्हिसा संदर्भात तातडीनं हस्तक्षेप केला। तुलसी जोशी यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्यात, पाहूयात। नमस्कार तुलसी जोशीजी। हा नमस्ते। नमस्ते। बरं, एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सोशल मीडियावर। उमेश किसन धोडी हा युवक आहे आणि त्याची युरोपमध्ये जाऊन एजंटद्वारे फसवणूक करण्यात आली आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं जात आहे। काय नेमकी एकंदरीत माहिती आहे? तो जो आपला जो तरुण मुलगा आहे ना, तो आमच्या पालघरचाच आहे, उमेश धोडी नावाचा आहे। तर तो बडोद्याला गेलेला त्याच्या एक कुठल्या ग्रुपच्या माध्यमाने, आणि बडोद्याचा एक एजंट आहे, त्या एजंटच्या माध्यमाने तो युरोपला गेलेला भाऊ। आणि तिकडून त्याने मला फोन केलेला की इकडं माझा जीव धोक्यामध्ये, मला हे मारून टाकतील, आणि तो एजंट सारखी धमकी देतो। त्याला कामावर पण काढून टाकलेलं होतं। कुठली तरी तिकडे ते एक कंपनी आहे, ICOR करून काहीतरी कंपनी आहे, त्या माध्यमाने IOR कंपनी। IOR कंपनी अल्बानियामध्ये काहीतरी तो त्या देशात गेलेला आहे। बरोबर। सेक्युलर ग्रुपच्या कंपनीमध्ये। तर तिथून त्याला खूप हॅरेसमेंट केलेलं, त्याच्या कुठल्या त्या नियमानुसार त्याला विचारायला कुठल्या फॅसिलिटी नाही भेटायच्या, आणि त्याला खूप त्रास दिलेला होता तिकडे। काय म्हणून त्याला कंपनीमध्ये जॉबला तिकडे सांगितलं गेलं होतं? तेवढी पूर्ण काय माहिती नाही भेटली। तो ऍक्च्युली त्या मुलाचा व्हिडिओ बघितलेला, आपल्या अंगावर शहारे येत होते ते बघूनच की बापरे एवढा रडतोय आणि त्याला आता कुठलीच आधार नाही। मग तात्काळ मग मी त्याला विचारलं की तू कोणाच्या थ्रू गेलेला आहे? तर तो बोलला की मी वडोदरा येथून एक एजंटच्या माध्यमाने गेला, रफिक काहीतरी नावाचा होता तो। मग त्या तिकडच्या मी कमिशनरना फोन केला, आपले नरसिम्हा कोमर सरांना। त्याने खूप रिस्पॉन्स दिला। त्याने ताबडतोब त्या एजंटचं नाव वगैरे विचारलं, त्याचा नंबर घेतला, आणि तो युरोपला आपला जो मुलगा होता ना उमेश धोडी, बरोबर, त्याचा त्याने नाव, नंबर, लोकेशन वगैरे सगळं व्हॉट्सअपला मागवलं, आणि त्या सरांनी खूप ते पाठपुरावा केला त्याच्यात। आणि त्या एजंटला रात्री 11 वाजता आणलं तिकडे बडोदरामध्ये घरून, आणि मग त्याला सांगितलं, आणि मग त्या मुलाला आता विजा भेटला। आता काहीतरी 10 तारखेला आपल्या भारतात येणार आहे तो। तुलसीजी, आपण काय सांगाल की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक तरुणांची अशा प्रकारची फसवणूक होत असेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे, पण काही तरुण असे असतील ते व्हिडिओ केलेले नसतील आणि त्यांच्यावर अशा घटना घडल्या असतील। काय सांगाल याच्यावर कशा प्रकारच्या उपाययोजना महाराष्ट्र सरकारतर्फे असल्या पाहिजे? मुळात सन्माननीय राजसाहेबांचे आम्ही महाराष्ट्र सैनिक आपण आहोत, तर आम्ही सतर्क असतो। साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठे राहिलं तर सतर्क राहा, आणि जे पण आहे ते बघत राहा। आता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एकच सांगायचं आहे की जर असे हे जे विदेशात पाठवणारे जे बसलेत एजंट प्रत्येक ठिकाणी आपल्या दुकानं टाकून, तर त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे। ते त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही वगैरे सगळं बघायला पाहिजे सरकार फक्त काय करताय की हे बसलेले आहेत तिकडे, बाकी त्यांचं काय पाठपुरावाच नाही। पाठपुरावा फक्त आम्ही महाराष्ट्र सैनिकच करायचं का राजसाहेबांचे कार्यकर्ते म्हणून? बाकी या लोकांना सरकारला बसून यांना काय काम धंदा नाही का मंत्र्यांना? विदेश मंत्री काय कामाचे या महाराष्ट्रात? त्यांना एवढंच व्हिडिओ बघून काय कळलं नसेल, तत्काळ कसालकर साहेब या लोकांनी चौकशीला लावायला पाहिजे का नाही, सांगा तुम्ही? बरोबर।
बरोबर. बिलकुल कितीतरी घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, कितीतरी लोक बिचारी हे जनता कर्ज काढून मुलांना एक मोठा होईल माझा मुलगा, समाजात नाव होईल, देशात नाव होईल, काहीतरी ते शिकवण्यासाठी तिकडे पाठवतात, नोकरीसाठी पाठवतात. पण हे जे बसलेले आहेत ना भामटे आपल्या या महाराष्ट्रामध्ये कुठे पण हे जे बाहेर पाठवणारे विदेशमध्ये, हे सगळे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, राज्य सरकार, केंद्र सरकार. नाही ते भलतंच कामं करतात हे लोक. सरकार यांना जे आम्ही कुठला पाठपुरवठा करून त्यांना देतो आपण विषय, तर ते याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर आमचं एकच सांगणं आहे की हे सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जे मुंबईला दुकानं टाकून बसले त्याची चौकशी करायला पाहिजे. नाही हा विषय राज्यसभेपर्यंत जाणार गेलाच आहे, तर महाराष्ट्र सैनिक प्रत्येक या एजंटांचं पाठपुरवठा करतील. नाही तर धन्यवाद तुलसीजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर एक युवक एका चुकीच्या एजंटवर विश्वास ठेवून देशापासून हजारो किलोमीटर दूर अडचणीत सापडतो. आज त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय. पण उद्या तुमच्या घरातला कुणीतरी या फसवणुकीचा बळी ठरणार नाही का? प्रशासन, परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, हीच या बातमीची मागणी आहे. नरसिम्हा सर, मेरी मदद कीजिए. मुझे ये आपका कांटेक्ट मुझे तुलसी भाई जोशी ने दिया था जो पालघर में है. उनसे मेरी बहुत अच्छी जान पहचान है. यहाँ पर मैं यूरोप में काम करने के लिए आया था. एक एजेंट ने मुझे बहुत बुरा फंसा दिया है यहाँ पर लाकर. किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है सर. वो किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है. बहुत बुरा हाल है यहाँ पर. कंपनी से भी मुझे टर्मिनेट किया गया झूठे झूठे इल्जाम लगाकर, क्योंकि मैंने वो इंश्योरेंस का लिए उनसे बात किया था कि हमारा मेडिकल इंश्योरेंस क्यों नहीं होता इतनी बड़ी कंपनी में. तो उन्होंने हमसे झूठ बताते कि तुम्हारा 1050 का मेडिकल इंश्योरेंस होता है, बट नहीं होता है मेडिकल इंश्योरेंस. उसलिए मुझे वहां से टर्मिनेट किया गया था और मुझ पे झूठे इल्जाम लगाए गए कि मैं लोगों से झगड़े करता हूँ रूम में, जबकि ऐसा कुछ भी नहीं है सर. प्लीज मेरी मदद कीजिए सर, यहाँ से निकालिए मुझे. इस अल्बानिया में फंसा हूँ मैं यूरोप के अंदर. प्लीज मदद कीजिए सर.